आधी ती सगळ्यात पहिले म्हणजे मी त्याच्याकडे नंतर येतो. एक टर्म हा पहिलाच टर्ममध्ये इतकं सगळं बघायला मिळालं आहे. म्हणजे 2 सरकारमध्ये 2 पक्ष आता सगळं बघून झालं आहे. एकदम रोलर कोस्टर राईड वाटते काही पहिलाच टर्म म्हणजे. या रोलर कोस्टर राईडच राहिलेली आहे. कारण जेव्हा आम्ही 19मध्ये निवडणूक लढवली त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की 2 महिन्यांनी आम्ही कशा पद्धतीनं कुठल्या सरकारमध्ये आम्ही असणार आहोत. सो 2019मध्ये ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला तेव्हाचे जे काही आकडे होते किंवा तेव्हाची जी काही चर्चा होती त्यामध्ये क्लिअर स्वीप तेव्हाच्या युतीला दिसत होती. आणि त्याच्यानंतरच्या झालेल्या घडामोडीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. सो तिथे एक अनप्रेडिक्टेबल गव्हर्नमेंट एक सरकारची स्थापना झाली आणि काम करायला मिळालं. त्याच्यानंतर लगेचच 2-3 महिन्यामध्ये कोविड आलं, सायक्लॉन झाले, पॉलिटिकल सायक्लॉन चालूच होते, नैसर्गिक आपत्त्या आल्या आणि त्याच्यानंतर मग मध्ये थोडा 1 वर्षाचा पॅच ज्या वेळेला सरकार पडलं, युतीचं सरकार आलं, मग परत 1 वर्षानंतर महायुतीचं सरकार. अशा अनेक घडामोडी म्हणजे कदाचित एखाद्या म्हणजे लोकप्रतिनिधींनी 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जो टेन्युअर बघितला असेल तो आम्ही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलेला आहे. तसं म्हणतात की लहान मुलांना नको त्या वयात नको अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. तसं झालं का काहीसं की सगळंच बघायला म्हणजे सरकार, वेगळ्या पक्षासोबत सरकार, मग सरकारच्या बाहेर विरोधी पक्षात, मग पुन्हा त्या सरकारमधनं बाहेरून परत सरकारमध्ये हे सगळं बघायला लागलं. असं बाल मनोहर जे आपण म्हणतो विपरीत परिणाम झाला. कारण ज्या वेळेला आपण एखादी म्हणजे एक तरुण वयामध्ये ज्या वेळेला निवडणूक लढवत असतो त्यावेळेला आपल्या मागे आपल्या आधीचे सगळे रेकॉर्ड्स असतात. त्यावेळेसचं सगळं आपण लहानाचे मोठे त्या वातावरणात झालेलो असतो आणि ऑल ऑफ अ सडन ज्या वेळेला अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला आता 5 वर्षाचा आढावा घेतो त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की आम्ही अख्खा सभागृह पहिल्या टर्ममध्ये आम्ही फिरून झालेला आहे आमचा. आणि बरेच एक्सपिरियन्सेस आले, चांगले वाईट सगळे एक्सपिरियन्सेस आले. फक्त या सगळ्यामध्ये एक भाग असतो की तुमच्या प्रायोरिटीज, तुमचं काम, तुमच्या मतदारसंघामधला संपर्क आणि तुमचे जी जबाबदारी तुमच्यावर आहे त्याच्यामध्ये तुमचे असणारे इंटेन्शन्स, इच्छाशक्ती.